वर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती. तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये आणि त्यासाठी व्हिजिलन्स म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो, परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्यात की व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे गोडाऊन्स आहेत, म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला, परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून चौकशी करून तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाणं आढळणार आहे याची खात्री करून घ्या, अशा सूचना दिलेल्या आहेत. बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी नाही आहे. आणि चीफ सेक्रेटरीने देखील सांगितलं आहे, आपल्या शासन स्तरावरून देखील याला आपण प्रायोरिटी द्या. बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि बोगस बियाणं किंवा जे काही काळा बाजार त्याच्यामध्ये होतो तो देखील होता कामा नये, यासाठी आपण पूर्णपणे तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचं आहे. काही गावं जी आहेत, आता अवकाळीमुळे काही नुकसान झालं आहे, त्याचं युद्ध पातळीवर पंचनामे करा, त्यांचं नुकसान भरपाई द्या. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या गावांमध्ये औषधं धान्य साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे.